नमस्कार, मी विठ्ठल शिंदे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि माजी नगराध्यक्ष भोर नगरपालिका। मी आज आपलं सर्वांचंच या ठिकाणी माझ्या पक्षाच्या वतीनं स्वागत करतो। आजची प्रेस कॉन्फरन्स विशेष अशा विषयासाठी आपण या ठिकाणी बोलवले। भोर नगरपालिकेत जे 8,80,00,000च्या विकास कामांच्या ठरावाला काल जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी किंवा त्या विषयाचा उहापोह करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। सदर विषय भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्यांनी 16/4/2026ला तिथे जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं की बाबा सदर विषय हे बेकायदेशीर आहेत। 11/11/2025 म्हणजे आचारसंहितेच्या काळात साधारण तो विषय झालेला आहे, ठराव मंजूर झालेले आहेत, त्यामुळे आचारसंहितेच्या काळात झालेले आहेत म्हणून ते विषय नामंजूर करावे। तर माझ्यासारखा कार्यकर्ता असं म्हणेल की जरी मुख्याधिकारी किंवा त्या काळात प्रशासक असेल त्यांनी ते विषय मंजूर केले असतील तर प्रशासकाला काही निवडणूक लढवायची नव्हती आणि प्रशासकाला काय त्या निवडणुकीवर परिणाम होईल असं काय वागायचं नव्हतं। त्यामुळे टेक्निकल गोष्टीवर कुठेही न जाता शहराच्या विकासासाठी तुम्ही एक चांगला सकारात्मक विचार करून तुम्ही त्यावेळेस तक्रार केली नाही पाहिजे होती, परंतु त्यांनी ती तक्रार केली। जरी ती तक्रार केली असेल तरी 30/4/2026च्या जनरल बोर्डाच्या मिटिंगमध्ये हे सगळे विषय पुन्हा एकदा घेण्यात आले होते, परंतु त्या विषयाला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या 16+2 नगरसेवकांनी म्हणजे 18 स्वीकृत नगरसेवक, त्यांना जरी मताचा अधिकार नसला तरी ते त्यांचेच नगरसेवक आहेत, 18 नगरसेवकांनी त्या विषयाला स्थगिती दिली। आता ते स्थगिती देण्याचं काही कारण नव्हतं, कारण ही तुमची स्वायत्त संस्था आहे, म्हणजे नगरपालिकेचं सभागृह हे सर्वोच्च आहे। तुम्ही जर तक्रार केली तर त्याच्यावर जिल्हाधिकारी निकाल देणार आहे, पण तुम्ही जर इथं या ठिकाणी शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन जर ते विषय मंजूर केले असते तर आज विकास कामाला खीळ बसली नसती। कारण एवढा प्रचंड प्रमाणात जो निधी आला आहे 8,80,00,000 रुपये, या निधीचं पुढं काय होणार? कारण अशाच पद्धतीचं गेल्या 5 महिन्यात जे राजकारण चालू आहे, कुणाला तरी आडवान जिरवा अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे, हे जर असंच चाललं तर भोर नगरपालिकेचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मला वाटतंय विरोधी पक्ष म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची इच्छा तशीच दिसती की इथे कुठलीच कामं झाली नाही पाहिजेत आणि प्रत्येक विकास कामाच्या आड येण्याचं काम ते करतायत। आम्हाला दोन्ही पक्षाशी काही घेणं देणं नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, आम्ही जनतेतली लोक आहोत। जनतेचं म्हणणं या ठिकाणी मांडतोय की बाबा आमच्याशी तुम्ही खेळू नका, तुम्हाला राजकारण तुम्ही तुमच्या लेवलला करत बसा, परंतु विकास कामांवर कुठं राजकारण करू नका, अशी भोर शहरातल्या प्रत्येक व्यक्तीची, तळागाळातल्या व्यक्तीचं म्हणणं आहे की तुम्ही आमची जी निगडीची विकास कामं आहेत त्याला कुठेतरी रोख आणू नका आणि तुम्ही ही विकास कामं व्यवस्थित करावी। यापुढे तुम्हाला सुबुद्धी देऊन तुम्ही परत एक चांगली कामं करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जर तसं नाही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट रस्त्यावर येऊन ही लढाई लढल्याशिवाय राहणार नाही। कुठल्या प्रकारची कामं होती ही सगळी तुम्हाला आता मी सगळं दिलेले जे बोरनगर साधारण आता एक विषय असा महत्त्वाचा आहे त्यातला एक होता की आपला स्मशानभूमीपासून जी ह्याला जाणारा रस्ता आहे, पद्मावती वस्तीला जाणार आहे, त्या रिटरिंग वॉलचा विषय होता। पूर आल्यानंतर तुम्ही बघता सगळेच ते वस्तीशी संपर्क सुटतो, पण अत्यंत चांगला विषय असताना तुम्ही त्याला स्थगिती देण्याचं काम केले। आता तुम्हाला जी मी यादी दिली त्याच्यामध्ये सगळीच कामं बघा, सगळी म्हणजे विकास कामंच आहेत, ह्यात रोडची असतील, गटराची असतील, मग ही कामं जर चांगल्या पद्धतीची कामं असतील तर तुम्ही तुमचा युग बाजूला ठेवून त्याच्यामध्ये विकास कामांना सहकार्य केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आता हा दबाव आणलेला हे तक्रार अर्ज तर गटनेते आणि उपनगराध्यक्ष यांनी केलेलं आहे आणि ह्याच्यात कर म्हणजे जे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील कधी काळी पदवीधर मतदारसंघात भोरचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। कारण मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा पदवीधरचा मतदार झालो त्यावेळेस मी चंद्रकांत दादांना मतदान केलं होतं। मग अशा माणसाने
नगरपालिका क्षेत्रात येऊन असं चुकीचं काम करायचं काही कारण नव्हतं. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांनी दबाव आणून हे पत्र आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात सुद्धा स्पष्ट म्हणलं आहे वाचामध्ये चंद्रकांत दादांचं पत्र. तर हे चंद्रकांत दादांनी जे काम केलं आहे ते अत्यंत चुकीचं काम केलं आहे. तुम्ही जनतेचा विचार करायचा होता. मुठभर तुमच्या पदाधिकाऱ्यांचा विचार करून तुम्ही जे हे काम बंद पाडले हे त्यांच्या पदाला न शोभणारं काम आहे. काय म्हटलं त्यांनी? त्यांनी असं म्हणलंय की भोर नगर परिषदेमध्ये झालेल्या अनियमित कामकाज व निविदा बेकायदेशीर ठराव रद्द करण्याबाबत तसेच त्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई निविदा रद्द करण्याबाबत. तर बेकायदेशीर ठराव बिराव होते फक्त तुमच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलंय ना. तुम्ही अधिकाऱ्यांना विचारून चौकशी केली पाहिजे की बाबा खरंच बेकायदेशीर झालंय का. आणि जर टेक्निकल काही चुका असतील किरकोळ म्हणजे तारखेचं काय असेल किंवा वाढायच्या अशा किरकोळ चुका असतील तर तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे होतं की बाबा विकास कामाच्या बाबतीत तुम्ही राजकारण करू नका. जनतेचा विषय जनतेचे पैसे तर की कामं झाली पाहिजे असं वडिलकीच्या नात्यानं चंद्रकांत दादांनी सांगायला पाहिजे होतं. परंतु चंद्रकांत दादांनी हे घाणेरडं काम केलेले आणि त्या घाणेरड्या कामाबद्दल चंद्रकांत दादांचा आम्ही आमच्या पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो या ठिकाणी. आता हा निधी जो अखर्चित राहणार आहे ह्याचं भविष्यात काय होईल कोणाला सांगता येत नाही. कारण हे कुठलेच विषय मंजूर करायच्या मूडमध्ये सध्या दिसत नाहीत. ते जरी आता म्हणत असले की आम्ही विषय पण मागच्या ज्या 4 महिन्यात जी परिस्थिती आहे किंवा मी माझ्या काळात 3 वर्षात जी ती परिस्थिती बघितलेली आहे त्यामुळे हे काय त्या मूडमध्ये दिसत नाहीत. त्यामुळं भोर शहरात काय होणार आहे नक्की कशी काय अराजकता भाजणार आहे हे त्यांनाच माहिती. पण जर तसं काय झालं तर बोरकर नागरिक म्हणून आम्ही तर नक्की गप्प बसणार नाही. 100% बोरचा विकास थांबवण्याचंच काम केलंय. आज मला सांगा ना 8,80,00,000ची कामं आहेत. आता प्रयोजित सुद्धा बराचसा निधी येणार आहे. मग तुम्ही प्रत्येक कामाला जर विरोध करत बसला काहीतरी टेक्निकल चुका काढत बसला तर विकास होणारच नाही. म्हणजे पर्यायाने तुम्ही सत्तेत नाही म्हणून तुम्ही विकासाला खोडा घालण्याचं काम करताय. तुम्ही खिलाडू वृत्तीनं मान्य करा ना किंवा आपला यावेळेस पराभव झाला आहे आपण यावेळेस विकास कामांना सहकार्य करून पुढच्या वेळेस फुलस्विंगनी सत्तेत येऊ. अशी जर कामं करायला लागलं तर तुमच्या 20चे 16 झाले 16चे 8 व्हायला वेळ लागणार नाही. पाणी दोन्ही पक्षाचं पाणी पुरवठ्याचं बाबत म्हणणं नाही. मी मध्ये जे ऐकलं होतं स्टेटमेंट नगराध्यक्षांचं की 24 तास पाणी देतोय. परंतु मला वाटतं की ते फिजिकली फार अवघड गोष्ट आहे देणं. कारण मी त्या पहिली पाणी योजना जी आणली मी 12 इंची पाईपमधून ती पाणी योजना 5.5 कोटीची मंजूर करून आणली होती आणि त्यावेळेस बघितलं तर ते एवढं सोपं नाही 24 तास देणं. जर त्यांचं ते ड्रीम असेल की आपल्याला 24 तास पाणी द्यायचं तर त्यांनी नक्की द्यावं. त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. परंतु पाणी प्रश्न आता बिकट होणार आहे. धरणात 10%च पाणी साठा शिल्लक आहे. तुम्ही दोन्ही पक्ष मिळून जनतेला चांगल्या पद्धतीचं पाणी कसं मिळेल याच्यासाठी काम केलं पाहिजे. राजकारण तुम्ही नक्की करा सभागृहात काय करायचं करा तुम्ही उराव बसा तिकडं पण जनतेचे हाल करू नका ह्या मताचे आम्ही म्हणतो. धरणात पाणी 10% पाणी साठा राहण्याला कारणीभूत कोण आहे? एवढ्या पाण्याचं बाष्पीभवन झालं नाही ना. आवर्तन जास्त काळ चालू राहील जी इतर तालुक्यांना तिकडे जिल्ह्यात जाणारं पाण्याची आवर्तन चालू राहील. हो मग आता हे दोन्ही पक्ष हे दोन्ही नाही हे दोन्ही दिल्ली द्यायला काही अडचण नाही. त्याच्या मागे फक्त प्रशासन आणि नगरपालिका जमून आहे. कंटिन्यू कच्चे रोज पाणी द्यायला काही अडचण नाही. 30 ते 40% शिल्लक राहतो. पण एवढ्या 4-5 दिवसांनी एवढा पाणी साठा खाली गेला ना एकदम मुळात काय झालं यांनी आवर्तन जास्त सोडलीत खाली. मग मी काय म्हणतोय 10% पाणी साठा पिण्यासाठी भोर शहराला महिना 1.5 महिना 2 महिने पुरेल. पण त्यातलं पाणी त्यांनी खाली सोडलं नाही पाहिजे. परंतु तुम्ही दोन्ही पक्षांनी आता दोन्ही पक्ष सत्तेतले आहेत. राज्य सरकारमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत आहेत केंद्रात सत्तेत आहेत. आता हिथं ते एकमेकांच्या उराव असतात त्याशी काय आपल्याला काय घेणं नाही. परंतु त्यांनी दोन्ही पक्षांनी मिळून भोर शहराच्या जनतेला चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी देऊ याच्यासाठी तुम्ही काम करा अशी भोर शहराच्या जनतेची इच्छा आहे. कारण ह्यांचा नगराध्यक्ष जनतेने निवडून दिला आहे. तुमचे 16 नगरसेवक निवडून दिलेत. म्हणजे तसा कुठंतरी समान न्याय दिलेला आहे जनतेने. आणि जनतेला गृहीत धरून तुम्ही दरवेळेस तुमचे 20 आणि 22 नगरसेवक निवडून नाही येणार ना. चांगलं काम केलं तर नक्की येतील.